मित्रांनो, कशा आहात? सगळे व्यवस्थित आहे ना? चाललंय बरोबर आहे का? एकदम मजेशीर चाललंय. खूप दिवसापासून आपण आतुरतेने वाट बघताय, बावड्याचा व्हिडिओ पडला पाहिजे. स्वतः बावड्याने वाजवलं. पण एक सांगू का, बावड्याची शाळा चालू झाली, बावड्याच्या बाप्पाची शाळा चालू झाली. बावड्याचा आजाबी डाळिंबाच्या शेतात जातोय आणि बावड्याची मम्मी बी शाळेत जाते. त्यामुळं आता बावड्याला वाजवाय वेळच मिळत नाही. आला घरी गेले की कंटाळून झोपतोय, कारण बावड्या आता शाळेत जायला लागलेला आहे. बावड्या शाळेत काय करामती करतो हे सुद्धा आपण तुम्हाला दाखवणार आहे. पण असली जबरदस्त ही जुगलबंदी आजची आहे ना. अहो, लय दिवस झालं तुम्ही ज्या आतुरतेने वाट बघताय. काय झालंय, बावड्याच्या शाळेमध्ये आहे पालखी आणि त्या पालखीला बावड्याला वाजवायचा आहे पकवाज. पण पकवाज काय घरी त्याच्या अवेलेबल नसल्यामुळं बावड्या हलगीवरच आज्याकडनं शिकून घेतोय. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. मस्त हलगीवर ठेका धरलाय, पण असा भारी धरलाय. म्हातारं वाजवतोय म्हणजे बावड्याचा आजोबा वाजवतोय ज्ञानबा तुकाराम आणि बावड्या वाजवतोय दुखतय खुब्यात, दुखतय खुब्यात. अहो, मी पण एवढा हसलो, इतका भारी वाजवतोय बावड्या. हा व्हिडिओ बघावाच लागतंय. आणि जर व्हिडिओ बघायला नवीन असाल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, कारण बावड्याच्या करामती अहो लय मजेशीर आहे त्या. बावड्या वाजवतोय पण तेवढाच मजेशीर, आणि बावड्याने शाळा पण गाजवली तेवढेच मजेशीर. आवा काही शाळेत कुठं पण त्याला फ्रेंड्स भेटतायत आणि कोण पण म्हणजे त्याचा चाहता वर्ग भेटतोय. आणि बावड्याला बघितलं की म्हणते ती, बावड्या एक सेल्फी दे रे, बावड्या वाजव बरं. बावड्या म्हणे असं, बावड्या करत असं, कारण बावड्या एवढा तुम्ही थोड्या दिवसात फेमस केलाय ना. पण आता बावड्या लय शाळेत जायला लागलाय. लय म्हणजे कसं आहे, कंटिन्यू शाळेत जातोय सकाळपासून. त्यामुळं बावड्याच्या करामध्ये थोड्या बघायला कमी मिळतील, पण वेळेत आठवड्यात नाही 1-2 वेळा तरी बावड्याचा व्हिडिओ पडेल, याची आम्ही दक्षता घेऊ. आता सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओला लाईक करायचं आणि संपूर्ण व्हिडिओ बघायचा. हा बरोबर आहे.
वाजवायचं नाही. आपली कॉपी तर कुणाला जमणारच नाही. ती भाजीत ही करायची, ती चपात्यात भाकरीत. वाजवाय बाबळगावची कॉपी जमणार नाही. कारण बाबळगावची हलगी ही जगात प्रसिद्ध आहे. खरं सांगायचं कसं वाटतंय? नाद करायच ना बावड्याचा. अहो त्यापेक्षा बारीक कविता म्हणते. बेचा पाडा असा म्हणतोय, असा म्हणतोय. ती तुम्हाला मी पूर्ण बेचा पाडा आणि ते शाळेत काय काय करतंय सगळं टाकणार आहे. पण कमेंट मध्ये सांगा आजची बावड्याची हलगी कशी वाजली.